नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा राजपूत माझ्या सहज शिकूया मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण शिकणार आहोत मराठी सुलभ भारती इयत्ता 8वी या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 10. आम्ही हवे आहोत का? लेखिका आहे शांता शेळके. चला तर मग आपण पाहूया काय पाठ आहे. आम्ही हवे आहोत का? डू यू नीड अस? तुम्हाला आमची गरज आहे का? असा आपला पाठ आहे. तर आपण पहिले लेखिकेचा परिचय करून घेऊया आणि त्यानंतर पाठाकडे वळूया. शांता शेळके 1922 ते 2002 प्रसिद्ध कवयित्री, गीतकार, लेखिका शांता शेळके यांनी जवळपास 100 पुस्तके लिहिली आहेत. त्यांची वर्षा, रूपसी, जन्मजान्हवी, पूर्वसंध्या, इत्यर्थ हे कविता संग्रह, तोच चंद्रमा, कळ्यांचे दिवस, फुलांच्या राती, चित्रगीते, शब्दांच्या दुनियेत, पावसाआधीचा पाऊस, संस्मरणे हे लेखसंग्रह, मुक्ता, गुलमोहर, कासकमळ हे कथासंग्रह इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत. आळंदी येथे भरलेल्या 69व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले. प्राण्यांच्या इस्पितळात मारलेल्या फेरफटक्याचे आणि माणसाच्या प्रेमासाठी आसुसलेल्या प्राणीविश्वाचे चित्रण या पाठात पाहायला मिळते. प्रस्तुत पाठ हा आनंदाचे झाड या ललित लेख संग्रहातून घेतला आहे. या पाठातून आपल्याला काय पाहायला मिळतं की शांता शेळके ह्या एकदा परळ, जे मुंबईमधलं एक शहर, एक भाग आहे मुंबईमधला परळ नावाचा, त्या ठिकाणी प्राण्यांच्या इस्पितळात म्हणजे हॉस्पिटलमध्ये भेट द्यायला गेल्या होत्या आणि तिथे त्यांनी माणसाच्या प्रेमासाठी भुकेलेले तिथले प्राणी पाहिले. तिथल्या प्राणी विश्वाचं त्यांनी अतिशय सुंदर असं चित्रण आपल्या या पाठामध्ये केलेलं आहे. हमारा लेसन है आम्ही हवे आहोत का, यानी हम आपको चाहिए क्या. डू यू नीड अस? आपको हमारी जरूरत है क्या? ऐसा हमें पूछ रहे हैं. कौन? ये जो प्राणी है यानी एनिमल्स है, जानवर है, ये जानवर हमें पूछ रही है शांता शेळके. यानी लेखिका जो है वो मुंबई के परळ एरिया जो है वहां के एक हॉस्पिटल में, जो ये एनिमल का जानवरों का हॉस्पिटल है, वहां पे ये गए थे देखने के लिए. और वहां पे उन्होंने क्या क्या देखा, किस प्रकार के प्राणी देखे, प्राणियों के लिए उनके मन में की भावना, ये सब हमें इस लेसन में पढ़ना है. चला तर मग आपण वेळ वाया न घालवता आपल्या धड्याला सुरुवात करूया. आपण हायलाइटर घेऊन टाकूया आपल्याला कुठे कुठे पॉइंट हायलाइट करायला. सॉरी, मला अजून खोकला आहे. मुंबईच्या परळ भागात एक इस्पितळ आहे. ते आहे जनावरांचं इस्पितळ. ते आतून बघायचं असं माझ्या मनात खूप दिवसापासून होतं. एकदा तो योग आला. कमानीच्या आत तर सहज प्रवेश मिळाला. उजवीकडे एक छोटीशी इमारत दिसते. ते बहुधा कार्यालय असावं. कार्यालयाच्या दाराशीच भिंतीवर एक मोठी तसबीर आहे. त्या तसबिरीत बैल, घोडा, कुत्रा, मांजर, शेळी अशी वेगवेगळ्या जनावरांची चित्र आहेत. खाली एक छोटंसं पण मनाला भिडणारं वाक्य आहे. आम्हाला तुमची गरज आहे. तुम्हाला आम्ही हवे आहोत का? माणसाच्या दयाबुद्धीला, करुणेला मुक्या प्राण्यांनी केलेलं ते आव्हान होतं. मला आत कुठंतरी हलवून सोडतं. आता मी कार्यालयात पाऊल टाकते. समोरच्या कपाटावर उदी रंगाचा एक गलेलठ्ठ बोका मजेत आपल्या मिशा साफ करत बसला आहे. मला बघताच तो कपाटावर उडी मारतो आणि साहेबांच्या टेबलावरून येऊन बसतो. तर इथपर्यंतच आपण स्पष्टीकरण पाहूया. मुंबईच्या परळ भागात मी तुम्हाला सांगितलं की मुंबईमध्ये परळ नावाचा भाग आहे. तिथे इस्पितळ म्हणजे हॉस्पिटल, दवाखाना, जो प्राण्यांचा दवाखाना आहे, जनावरांचं इस्पितळ आहे ते. तर ते आतून बघण्याला त्यांची खूप दिवसापासून इच्छा होती लेखिकेची, की आतून आपण हे इस्पितळ कसं आहे, हॉस्पिटल कसं आहे ते आपण पाहावं. आणि एकदा योग आला, म्हणजे एकदा ती संधी त्यांना मिळाली. योग आला म्हणजे ती संधी मिळाली. कमानीच्या आत म्हणजे बघा हे ना, हे दिसतंय ना तुम्हाला, हे आखलेलं, याला कमान असं आपण म्हणतो. की आपल्या दरवाजाला वगैरे कशी कमान असते किंवा मोठ्या वाड्यांना वगैरे कशी कमान, प्रवेशद्वार म्हणजे एंट्रन्सचा जो भाग असतो ना, तिथे अशी अर्धवर्तुळाकार हे असं बांधलेलं असतं. त्याला आपण कमान असं म्हणतो. जिथे एखाद्या भागामध्ये, एखाद्या घरामध्ये किंवा कुठे आपण एंट्रन्स करतो त्यावेळेला अशी जी भाग असतो त्याला आपण कमान असं म्हणतो. तर या कमानीच्या आतमध्ये तर सहजपणे त्यांना प्रवेश मिळाला होता. त्याच्या उजवीकडे एक त्यांना इमारत म्हणजे बिल्डिंग दिसते. इमारत म्हणजे काय?
बिल्डिंग दिसते. बहुधा ते काय असावं कार्यालय. कार्यालय म्हणजे ऑफिस म्हणतो आपण. ऑफिस होतं त्यांचं बहुतेक ती बिल्डिंग म्हणजे ते हॉस्पिटलचं ऑफिस असावं. कार्यालयाच्या दाराशीच भिंतीवरती एक मोठी तसबीर म्हणजे काय चित्र. तसबीर म्हणजे चित्र असतं तिथे. फोटो फ्रेम अशी बघा ही लावलेली आहे. याच्यामध्ये बैल, घोडा, कुत्रा, मांजर, शेळी असं प्राण्यांचे फोटो आहेत आणि खाली काय लिहिलेलं आहे? आम्हाला तुमची गरज आहे. तुम्हाला आम्ही हवे आहोत का? म्हणजे हे जे प्राणी आहेत ना, ते आपल्याशी बोलतायत, की आम्हाला तुमची गरज आहे. माणसं तुझी आम्हाला गरज आहे. तुम्ही आम्हाला सांभाळाल का? तुम्हाला आम्ही हवे आहोत का? असं ते आपल्याला विचारतायत. अशा प्रकारचं वाक्य त्या भिंतीवरती लिहिलेलं होतं. अगदी मनाला भिडणारं म्हणजे मनापर्यंत असं आपलं पोहोचणारं एखादी गोष्ट ऐकल्यावरती आपल्याला कसं मनात खोलवर आपल्याला ती गोष्ट पटते. टू टच द हार्ट. हार्ट टचिंग म्हणतो ना आपण हार्ट टचिंग असं ते वाक्य होतं, की आम्हाला तुमची गरज आहे. तुम्हाला आम्ही हवे आहोत का? आणि मग म्हणजे माणसाची दयाबुद्धी जी आहे ना आपल्या मनामध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल दया वगैरे निर्माण होणं, तर त्या दयाबुद्धीला, करुणेला ते आवाहन होतं. म्हणजे त्यांनी तुम्हाला विचारलं होतं, जनावरं जी मुके प्राणी आहेत, की तुमच्याकडे खरंच दयाबुद्धी आहे ना, मग तुम्हाला मी आव्हान करतोय, की आम्हाला तुमची गरज आहे. पण तुम्ही आम्हाला म्हणजे तुम्हाला आमची गरज आहे का? असं ते आपल्याला विचारता आहेत. म्हणजे अगदी मनाला भावणारं असं ते वाक्य होतं. आणि ते वाक्य ऐकून लेखिकेला कुठेतरी आतून त्यांच्या मनाला ते भिडलं. आतून कुठेतरी हलवून सोडतं असं म्हणतो ना आपण. म्हणजे काय, की त्यांच्या मनाला ते अस्वस्थ केलं त्यांनी, की हे प्राणी आपल्याला म्हणजे या प्राण्यांना आपली गरज आहे. आपण यांच्यासाठी यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे असं कुठेतरी लेखिकेला वाटायला लागलं. हलवून सोडणं म्हणजे अस्वस्थ करणं. हलवून सोडणं म्हणजे अस्वस्थ करणं आणि मग लेखिका कार्यालयात पाऊल टाकतात. त्या ऑफिसमध्ये त्या जातात. समोरच्या कपाटावरती उदी रंगाचा उदी रंगाचा काय होता? बोका होता. काय होता? बोका. उदी म्हणजे तपकिरी रंग, ब्राउन कलर. कुठे गेलं आपलं? उदी म्हणजे तपकिरी, ब्राउन रंगाचा गलेलठ्ठ असा गुबगुबीत असा बोका होता. हं. आणि मजेत आपल्या मिशा तो साफ करत बसला आहे. हे मला बघताच त्याने काय केलं, असा बोका बघितलाय का तुम्ही? असं आपल्या मिशा-बिशा तो काय करत होता? साफ करत बसला होता आणि पटकन त्याने कपाटावरून उडी मारली आणि साहेबांच्या टेबलावर तो जाऊन बसला. लेखिकेला पाहिल्यावरती. बच्चों यहाँ पे क्या है? मुंबई के परळ नाम का एरिया है मुंबई में, वहां पे जानवरों का हॉस्पिटल था। वो हॉस्पिटल अंदर से देखना चाहिए। लेखिका वहां से आती जाती होगी, उनको बहुत बार मन में इच्छा थी कि मैं अंदर जाके ये हॉस्पिटल देखूं किस तरह का है। एक दिन योग आया, यानी कि उनको वो चांस मिला कि वो जाके उस हॉस्पिटल में वो जा सके। ऐसा उनको योग आया, चांस मिला उनको, तो वो वहां पे गए। हम्म, वो हॉस्पिटल देखने के लिए। कमान, ये जो मैंने आपको बताया ना, कमान जो एंट्रेंस के ऊपर इस तरह से बनाया हुआ था, एक कमान के अंदर तो उनको इजीली एंट्री मिल गई। राइट साइड में उन्होंने देखा कि देखो, आप देखो ये दीवार थी और वहां पे राइट साइड में एक बिल्डिंग थी। शायद वो बिल्डिंग यानी कि ऑफिस होगा इन हॉस्पिटल वालों का। और वहां पे ही एक ऐसे दीवार पे एक फोटो बना हुआ था। देखो इस फोटो में बैल, घोड़ा, कुत्ता, बिल्ली, बकरी, इन सब के चित्र बनाए हुए हैं। और नीचे एक सेंटेंस लिखा है, आम्हाला तुमची गरज आहे, तुम्हाला आम्ही हवे आहोत का? वी नीड यू, डू यू नीड अस? वो यानी कि वो जानवर हमें पूछ रहे हैं कि वी नीड यू, हमें आपकी जरूरत है। पर डू यू नीड अस? क्या आप लोगों को हम लोग चाहिए क्या? यानी कि ये जो मुके जानवर है वो हमें पुकार रहे हैं इंसान को कि हमें आपकी जरूरत है, आप लोग हमें लेके जा सकते हो क्या, आप हमें मदद कर सकते हो क्या, ऐसा वो पूछ रहे हैं। और ये देख के लेखिका को ऐसा लगा कि ये जो मूके बेचारे जानवर है, गूंगे जानवर है, वो क्या कर रहे हैं कि हमें चैलेंज कर रहे हैं कि आप लोग हमें हेल्प कर सकते हो क्या, आह्वान रहे हैं वो कि हमें तो आपकी जरूरत है क्या, आपको हम लोग चाहिए क्या, ऐसा वो हमें पूछ रहे हैं। और ये वो वाक्य पढ़ के, वो चित्र देख के लेखिका अस्वस्थ हो गई, उनको मन में से अस्वस्थ होने लगे, हलवन सोड़ने के अस्वस्थ होने लगे कि कहीं पे उनको लगना कि हम लोग, उनको ऐसे लगने लगा कि मैं अंदर जाके देखूं ये क्या है, ये जानवर कैसे है, शायद मैं उनको कुछ मदद कर सकूं, ऐसे उनको लगने लगा। और फिर वो ऑफिस में गए।
सामने उन्होंने देखा कि एक कपबोर्ड था, उस कपबोर्ड में उदी रंग का यानी कि ब्राउन कलर का ऐसा बोका था। बिल्ली जो होती ना, अ, जैसे बिल्ला 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 बोलेंगे हम उसको। बिल्ला बड़ा ऐसा बैठा हुआ था, एकदम अपनी मूंछों को साफ करता हुआ। जैसे उसने लेखिका को देखा, उसने कपबोर्ड पे से जंप किया और उनकी जो साहब थे उनके टेबल पे जाके वो बैठ गया. इस्पितळ बघण्यासाठी मी आले आहे, असं मी त्या साहेबांना सांगते. बोक्याचं डोकं कुरवाळत ते माझं ऐकून घेतात आणि लगेच मला परवानगी देऊन टाकतात. इतकंच नाही तर मला सारं इस्पितळ नीट दाखवण्यासाठी भरत नावाचा एक छोटा चुणचुणीत मुलगाही ते माझ्याबरोबर देतात. लेखिका त्या साहेबांना सांगतात, की मी हे इस्पितळ बघण्यासाठी आलेला आहे. साहेब पण त्या बोक्याने त्यांच्याजवळ आलेला असतो, त्याला अगदी प्रेमाने कुरवाळतात. हं. आणि ते काय सांगतात, की "ठीक आहे, तुम्ही बघायला आलेत ना." त्यांना ते परवानगी म्हणजे परमिशन देऊन टाकतात आणि हॉस्पिटल त्यांना नीट दाखवण्यासाठी त्यांच्या तिथे काम करणारा भरत नावाचा मुलगा होता. चुणचुणीत म्हणजे उत्साही, तजेलदार. चुणचुणीत म्हणजे उत्साही, स्मार्ट, ॲक्टिव्ह असा तो मुलगा होता. तो त्यांना सांगतात, की "तू मॅडम बरोबर जा आणि त्यांना हॉस्पिटल दाखव." वहाँ के जो साहब है वो उनको लेखिका को परमिशन दे देते हैं कि आप हॉस्पिटल देख सकते हो और हॉस्पिटल दिखाने के लिए भरत नाम का एक एक्टिव स्मार्ट लड़का भी उनके साथ देता है की वो उनको हेल्प करेगा हॉस्पिटल देखने के लिए. आम्ही पुढे जाऊन डावीकडे वळतो एवढ्यात भरत मला म्हणतो, "बाई हा मांजरांचा विभाग बघायचा का?" पुढे गेल्यावरती भरत त्यांना विचारतो, "इथे म्हणजे हॉस्पिटल जरी असलं तरी काही सगळे प्राणी मांजर, कुत्रे वगैरे असे एकत्र नाही ठेवत. त्यांचे वेगळे-वेगळे कंपार्टमेंट विभाग केलेले असतात." तर तो विचारतो, की "आपण पहिले मांजरांचा विभाग पाहूया का?" उन्हें हॉस्पिटल में कुत्ते, बिल्ली जो थे वो अलग-अलग रखे जाते, सब एक साथ थोड़ी जानवर रखते थे। तो भरत उनको पूछता है कि पहले हम बिल्लियों के कंपार्टमेंट में जाके देखें क्या? तर मांजरांचा विभाग म्हटल्यावरती मी उत्सुकतेने आत पाऊल टाकते. लेखिकांना उत्साह वाटतो आणि ते आत पाऊल टाकतात. एक लहानशी पण स्वच्छ खोली. आपल्या स्वयंपाकघरातले ओटे जेवढ्या उंचीचे असतात ना, तेवढ्या उंचीचे कट्टे आणि त्यांच्या खाली एकेरी जाळीने विभागलेले छोटे-छोटे खण. बाहेरच्या बाजूने या खणांना जाळ्या बसवलेल्या आहेत. प्रत्येक खोलीत एक-एक पेशंट आहे. एक भला थोरला काळाभोर बोका आपल्या हिरव्या डोळ्यांनी व्याकुळ नजरेने बघत आहे. एक चिमुकलं कब्र पिल्लू कावरं-बावरं झालं आहे. एक मांजरी चिडलेल्या वाघिणीसारखी पिंजऱ्यात इकडून-तिकडून फेऱ्या मारत आहे. एक ठिपक्या-ठिपक्यांचं मांजर आपण पेशंट आहोत हे विसरून मांजार जातीच्या स्वच्छतेच्या आवडीनुसार आपल्या पंजानं तोंड, मिशा, डोळे पुसून साफ करत आहे. एक मांजर खूप आजारी असावं कारण ते डोळे मिटून पुढल्या 2 पंजावर तोंड ठेवून गप्प पडलं आहे. प्रत्येक मांजराजवळ 2 बशा आहेत. एक खाद्यपदार्थासाठी आणि दुसरी पाण्याची. प्रत्येकाजवळ त्याच्या प्रकृतीतले चढ-उतार दाखवणारा तक्ता भिंतीवर लावला आहे आणि प्रत्येकाला बसायला मऊ अंथरूण आहे. आता इथे काय होतं या हॉस्पिटलमध्ये, की ते आतमध्ये गेले मांजरांची खोली. तर मांजरांची जी खोली होती ती लहानशी होती, पण कशी होती? स्वच्छ खोली होती. कशी? अगदी स्वच्छ अशी खोली होती. म्हणजे बघा, की अ, जरी ते जनावरांचं हॉस्पिटल होतं, तरी ते स्वच्छता त्यांनी व्यवस्थित ठेवलेली होती. आणि आपल्या स्वयंपाकघरात म्हणजे किचनमध्ये जसं आपला स्वयंपाकाचा ओटा असतो ना, तेवढ्या उंचीचे असे ओटे त्यांनी बनवले होते, कट्टे बनवले होते. त्याच्या खाली काय केलं होतं त्यांनी? जाळीने असे छोटे-छोटे खण म्हणजे अ, विभाग कंपार्टमेंट, सेक्शन बनवलेले होते. खण म्हणजे काय? सेक्शन, कंपार्टमेंट म्हणू आपण. आणि बाहेरच्या बाजूला पण त्यांनी जाळ्या लावल्या होत्या आणि प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये एक-एक पेशंट म्हणजे एक-एक मांजर त्यांनी ठेवलेलं होतं. कारण की जर सगळ्या त्या मांजरी एकमेकांच्या जवळ आल्या की ते भांडणं करतील. म्हणून स्पेशली प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये एक-एक मांजर त्यांनी ठेवलेलं होतं. एक भला थोरला काळाभोर भोका हिरव्या डोळ्यांनी व्याकुळ नजरेने पाहत होता. भला थोरला म्हणजे असा खूप असा मोठा, व्याकुळ म्हणजे अगदी अस्वस्थ, सॅड असा तो बघत होता. त्याला बरं नसेल ना कदाचित. एक चिमुकलं कब्र पिल्लू कावरं-बावरं झालं होतं. कब्र म्हणजे असं ठिपक्या-ठिपक्यांचं, राखाडी रंगाचं. कब्र म्हणजे असं ठिपक्या-ठिपक्यांचं पिल्लू असतं ते. ग्रे कलरचं असं कावरं-बावरं झालं होतं म्हणजे ते असं त्याला काही समजत नव्हतं नेमकं काय करावं बुवा. असं आपल्याला एखादी गोष्ट जेव्हा कळत नाही ना, तर ते काय करत होतं इकडे असं नुसतं पाहत होतं इकडे-तिकडे. एक मांजरी चिडलेल्या वाघिणीसारखी पिंजऱ्यात इकडून-तिकडून फेऱ्या मारत होती. एक मांजर अशी होती ती चिडकी. वाघीण कशी चिडल्यावरती फिरते ना, तर तसं ते पण इकडून-तिकडून असं फिरत होती तिच्या कंपार्टमेंटमध्ये. आणि एक ठिपक्या-ठिपक्यांचं मांजर आपण पेशंट आहोत हे विसरून गेला होता आणि मांजराची जात माहिती का तुम्हाला? मांजर ना असं एकदम स्वच्छ राहायला आवडतं.
ते अगदी दूध-बीध पिलं की तिचे मुश्या-बिश्या असं साफ करते. कधी तुमच्याकडे मांजर असेल ना, तर त्याचं निरीक्षण करून पहा. तर ते पण कसं अगदी स्वच्छता आपली पाहिजे असं करून स्वतःच्या पंजाने तो मिश्या, तोंड सगळं पुसून साफ करत होतं. आणि एक मांजर खूप आजारी असेल का असं वाटलं लेखिकेला कारण की ते गुपचूप 2 पंजावरती तोंड ठेवून गप्प पडलं होतं. आणि प्रत्येक मांजराजवळ काय होतं त्या कंपार्टमेंटमध्ये 2-2 बशा ठेवलेल्या होत्या. एका बशीमध्ये त्यांना खायला अन्न आणि एका बशीमध्ये पाणी. आणि परत प्रत्येकाच्या त्यांच्या कंपार्टमेंटमध्ये चार्ट लावलेले होते, की त्या चार्टमध्ये त्या मांजराला काय झालेलं आहे, त्याला काय खायला द्यायचं, त्याच्या औषधी काय, तसं चार्ट जसं आपल्या माणसांच्या हॉस्पिटलमध्ये असतं ना, तसं त्या मांजरांच्या त्या हॉस्पिटलमध्ये पण ते लावलेलं होतं. मतलब देखो एकदम बहुत अच्छी तरह से ये हॉस्पिटल था। एक तो पहले जब लेखिका पे गई उत्सुकता यानी कि उनके मन में एकदम उत्सुकता थी कि किस तरह से यहाँ पे मैं क्यूरियोसिटी कि कैसा हो सकता है उत्सुकता यानी क्यूरियोसिटी कि कैसा हो सकता है ये हॉस्पिटल जानवरों का। तो अंदर गए एक छोटी सी रूम थी खोली यानी रूम थी पर एकदम साफ सुथरी थी और हमारे किचन में जो हमारा गैस का जहाँ पे रखते हैं ना वो ओटा बनाया हुआ होता है तो उस टाइप के यहाँ पे भी उन लोगों ने क्या किया था ऐसा पत्थर लगाया हुआ था उसके नीचे जाली लगा के कंपार्टमेंट बनाए हुए थे और हर एक कंपार्टमेंट में एक एक बिल्ली रखी हुई थी क्योंकि अगर एक साथ सब आ जाते तो फिर वो भी झगड़ा करते ना तो स्पेशल कंपार्टमेंट सबको था और एक एक पेशेंट थे वो तो बीमार थे ना हॉस्पिटल था तो वो पेशेंट थे सब बीमार तो एक एक इसके अंदर एक एक पेशेंट रखा हुआ था तो लेखिका वहां पे सब घूमने लगी तो एक भला थोड़ा बड़ा सा ब्लैक कलर का बिल्ला ऐसा ग्रीन उसकी आंखों से पर एकदम व्याकुल थे यानी कि दुखी सैड होके व्याकुल यानी सैड दुखी होके देख रहा था एक बेचारा छोटा सा ग्रे कलर का ऐसे टिपके टिपके वाला छोटा सा बच्चा पिल्लू जो था बिल्ली का वो भी ऐसे देख रहा था कावरा-वावरा होके यानी कि वो भी कुछ समझ में नहीं आ रहा है ऐसे करके देख रहा था। एक बिल्ली एकदम गुस्से में जैसे शेरनी कैसे गुस्से में होती है ना तो वैसे गुस्से में इधर-उधर उसके कंपार्टमेंट में ऐसे घूम रही थी। एक मांजर ऐसा था कि वो खुद को पेशेंट नहीं है करके बिल्लियों की ना एक आदत होती है उनको साफ-सफाई बहुत पसंद होती है। आपने कभी बिल्ली को देखा होगा ना दूध पीते हुए तो वो दूध पीने के बाद अपने पंजे से ऐसे उनका मुँह वगैरह साफ करती है। तो वो बिल्ली क्या कर रहा था वो भी कि वो भूल गया था कि हम पेशेंट है वो अपनी साफ-सफाई कर रहा था। अपने पंजे से मुँह, अपनी मूंछें वगैरह सब आँखें-विखें साफ कर रहा था। आगे जाके एक बिल्ली बहुत बीमार ऐसी लगी लेखिका को क्योंकि वो ऐसे अपने दोनों पंजों के ऊपर अपना मुंह डाल के चुपके से पड़ी हुई थी हर एक बिल्ली के पास क्या था 2 प्लेट्स रखी हुई थी एक में उनका खाना था एक में उनका पानी था रखा हुआ और हर एक के कंपार्टमेंट में चार्ट लगाया हुआ था उन चार्ट्स के ऊपर उनकी क्या क्या दवाई है उनको क्या क्या हो रहा है उनकी तबीयत के अनुसार वो सब चार्ट बना के वहां पे लगाए हुए थे और उनको सोने के लिए मऊ मऊ यानी की सॉफ्ट सॉफ्ट बेड भी था मऊ मऊ अंथरूण पण त्यांच्यासाठी बनवलेलं होतं मी आणि भरत खोलीत पाऊल टाकतो मात्र सारी मांजरं चमकतात. त्यांच्या डोळ्यात आतुरता काठोकाठ भरली आहे. काळी मांजरं जाळीवर नाक घासू लागतात. काही नखांनी जाळ्या खरवडू लागतात. मियाव, मियाव, मियाव. कोवळ्या, निबर, भरीव, किनरी आवाजांचा एकच कलकलाट सुरू होतो. प्रत्येक मांजर आपल्याला आपापल्या परीने माझं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येक जण जणू म्हणत आहे, "मला इथे फार एकटं वाटतंय. जरा माझ्याकडे या हो, मला कुरवाळा." म्हणजे जेव्हा लेखिका त्या खोलीमध्ये पाऊल टाकते ना, सगळी मांजरं चमकतात. म्हणजे अगदी अशी आश्चर्याने ती पाहायला लागतात लेखिकेकडे, की कोणीतरी आलेलं आहे आपल्या इथे. आणि मग ते अ, त्यांच्या डोळ्यामध्ये एक प्रकारची आतुरता, म्हणजे कोणाची तरी आपण वाट पाहत असतो आणि कोणीतरी आपल्याला भेटायला आलेलं आहे. अशी आतुरता त्यांच्या प्रत्येकाच्या मनामध्ये, त्यांच्या डोळ्यांमध्ये लेखिकेला दिसायला लागते. आणि मग हे सगळी मांजरं काय करतात, त्यांच्या जी जाळी असते ना त्यांच्या कंपार्टमेंटची, त्या जाळीवरती आपलं नाक घासायला लागतात. नखांनी त्या जाळ्या अशा खरवडायला लागतात आणि सगळेजण अगदी म्हणजे मियाव, मियाव असं ओरडायला लागतात. कोणी जोरात आवाजात, कोणी कोवळ्या आवाजात, कोणी अं, वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे सगळ्या मांजरांनी एकत्रपणे काय केलेलं होतं त्यांनी त्यांचं किलकिलाट सुरू केला होता. मियाव, मियाव, मियाव. कोणी जोरात ओरडतंय, कोणी हळू ओरडतंय अशा प्रकारे त्यांनी सुरू केलेलं होतं. निबर आवाज म्हणजे कोणी गंभीर आवाजात, कोणी बारीक आवाजात. निबर म्हणजे गंभीर असा आवाज. किडरा म्हणजे बारीक असं म्याव, म्याव.
अशा आवाजामध्ये. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे प्रत्येक जण काय करायला लागला होता, आवाज काढायला लागला होता आणि कलकलाट झाला होता. प्रत्येक मांजर वेगवेगळ्या प्रकारे आवाज काढून, की लेखिकेने आपल्याकडे यावं, असं ते लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत होता. आणि जणू काय ते लेखिकेला सांगत होते, की "मला इथे खूप एकटं वाटतंय, जरा माझ्याकडे या ना, मला कुरवाळा ना." कुरवाळा म्हणजे असं असतं ना, जेव्हा आपण मांजरांच्या, असं कुत्र्यांच्या असं अंगावरून हात फिरवतो ना प्रेमाने, त्यांना खूप आवडतं. मग लेखिकेला पण असंच वाटत होतं, की ही सगळी मांजरं मला सांगतायत, की "या, मला कुरवाळा, मला प्रेम करा," असं सांगतायत बुवा. यहाँ पे जब लेखिका और भरत उस रूम में गए, अंदर एंटर किया तो वैसे ही सब मांझर एकदम एक्साइटमेंट में देखने लग गए। उनकी आँखों में आतुरता, यानी कि कोई अगर हमें मिलने आ रहा है, कोई हमें मिलने आया है, ये बात उनकी आँखों में दिखने लग गई थी कि कोई तो भी आया है, वो हमें भी प्यार करेगा, ऐसा। और उन लोगों ने उनकी जो जाली थी कंपार्टमेंट में, उसपे अपने नाक घिसना शुरू कर दिया, अपने आँख नक नाखून जो थे उनसे जाली को कुरतेड़ना शुरू कर दिया। सब कोई ज़ोर से म्याऊँ म्याऊँ कर रहा है, कोई बारीक आवाज़ में म्याऊँ म्याऊँ कर रहा है। सबने म्याऊँ 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 करना शुरू कर दिया। ज़ोर-ज़ोर से कलकलाट, यानी कि सब एक साथ कर्कश आवाज़ में वो लोग जो ना टू मच वॉइस होता है ना, उस तरह से कलकलाट, टू मच वॉइस, ऐसे ज़ोर-ज़ोर से सब चिल्लाने लग गए। हर एक को ऐसा लग रहा था कि ये लेखिका, मतलब जो लेडीज़ आई है हमारे यहाँ पे, वो मेरे पास आए। हाँ, सब उनका ध्यान उनकी तरफ बटाना चाहते थे कि मेरे तरफ आओ करके। और उनकी आँखों में ऐसा लेखिका को लग रहा था कि ये सब लोग जैसे लेखिका को कहने की कोशिश कर रहे हैं कि मुझे यहाँ बहुत अकेला महसूस हो रहा है, अकेलापन लग रहा है, तो आप मेरे पास आओ, मुझे कुरवाओ, यानी कि मुझे प्यार करो, मेरे आंग पे से हाथ घुमाओ, ऐसा वो बोल रहे हैं, ऐसे लेखिका को लगने लगा था। मी जाळीच्या छिद्रातून बोटं घालून कुणाचं डोकं खाजवते, कुणाचा गळा खाजवते, तर कुणाचे कान कुरवाळते. मांजर खुश होतात, पोटातून गुर-गुर आवाज काढून समाधानाची पावती देतात. तो लेखिका ने भी क्या किया, ऐसे जाली में से हाथ डाल के उनको प्यार करने लगी. लेखिका पण त्यांना काय करायला लागल्या, प्रेम करायला लागल्या. डोकं खाजवणं, गळा खाजवणं. मांजरांना असं खूप आवडतं. त्यांना आनंद झाला. त्या पोटातून असं गुर्र-गुर्र आवाज काढायचे, म्हणजे आनंद झालाय त्यांना, समाधान वाटतंय त्यांना, असं त्याचं ते सांगत होते जणू काही. असं लेखिकेला वाटतं. आता माझं लक्ष एका गोष्टीकडे जातं. प्रत्येक मांजराच्या कप्प्यामध्ये त्यांचं नाव लिहिलेलं आहे. जॅक जाधव, बकुल गोखले, सॅमी डिकुन्ना, रोमल टिपणीस, जाधव, गोखले, डिकुन्ना, टिपणीस. माझ्या ध्यानात येतं, की ही आहेत मांजरांना दिलेली त्यांच्या मालकांची आडनावं. त्या जाधव, गोखले, टिपणीस इत्यादी मंडळींचा डोळ्यांनी निरोप घेऊन मी बाहेर पडते. मला निरोप देताना पुन्हा एकदा मियावचा गजर होतो. भेटीला आलेला माणूस परत जायला निघाला म्हणजे इस्पितळाच्या पेशंटच्या चेहऱ्यावर जी खिन्नता दिसते, तीच या मांजरांच्या चेहऱ्यावर मला दिसली. घरी लाड करून घ्यायची सवयच झालेल्या मांजरांना इथे विलक्षण एकटं-एकटं वाटत असलं पाहिजे. म्हणजे लेखिकाचं लक्ष जातं, की त्यांच्याकडे ना बोर्डवरती नावं लावली होती. जॅक जाधव, बकुल गोखले, सॅमी डिकुन्ना, रोमल टिपणीस. मग लेखिकेच्या लक्षात आलं, की हे जाधव, गोखले, डिकुन्ना, टिपणीस काय, ही आडनावं तर माणसांची आहेत ना. म्हणजे ही मांजरं अगोदर ज्या मालकाकडे राहत असतील आणि आजारी पडल्यावरती ते मालक त्यांना इथे सोडून गेले असतील हॉस्पिटलमध्ये, तर त्या मालकांची आडनावं त्या मांजरांना त्यांनी दिलेली होती. त्यांचं नाव म्हणजे त्या मांजरीचं जे काही नाव असेल ते नाव, आणि ज्या मालकाने तिला तिथे सोडलेलं आहे त्याचं नाव लावून तिने त्या मांजरांचं असं नाव तयार केलं होतं आणि लावलं होतं. मग लेखिका अगदी हे जाधव, गोखले, टिपणीस मंडळींना निरोप देऊन, म्हणजे त्यांना बघून त्यांच्या रूममधून बाहेर पडली. बाहेर पडताना सुद्धा म्हणजे जेव्हा लेखिका आल्या होत्या, तेव्हा जसा म्याव म्यावचा गजर जोरजोरात केला होता ना या लोकांनी, तसंच ती मांजरं जेव्हा लेखिका जायला लागल्या, तेव्हा पण म्याव म्याव करायला लागल्या होत्या. आपण बघा हॉस्पिटलमध्ये जर आपण एखाद्या पेशंटला भेटायला गेलो ना, जो खूप आजारी आहे, आपण त्याच्याशी बराच वेळ बोलल्यानंतर जेव्हा आपण जायला निघतो ना, त्या पेशंटला सुद्धा वाईट वाटतं, की आता हे चाललंय, आपल्याशी कोणी गप्पा मारायला आलं होतं. तर तसं खिन्नता म्हणजे उदासीनता जी असते ना, तशी उदासीनता या मांजरांच्या पण डोळ्यामध्ये लेखिकेला चेहऱ्यावरती दिसायला लागली होती. त्यांना असं वाटत होतं, की आता घरी जेव्हा आपलं पेट असतं की नाही, म्हणजे आपण पाळीव प्राणी आपला असतो कुत्रा, मांजर, आपण त्यांना किती लाड करतो, त्यांना प्रेम करतो, त्यांच्यावरनं सारखे हात फिरवत असतो, त्यांना छान-छान खायला देतो. मग हे जे सगळे पाळीव मांजर, त्यांना सवय झाली होती या सगळ्या गोष्टींची. त्यांच्या घरी त्यांचे लाड करायचे. पण त्यांना आता आजारी पडल्यावरती हॉस्पिटलमध्ये आणून टाकल्यावरती त्यांना एकटं-एकटं वाटत असणार ना. तसं म्हणजे असं जाणीव लेखिकेला झाली. लेखिका ने देखा था कंपार्टमेंट में जैक जादव, बकुल गोखले, सैमी डिकुन्ना, रोमल टिपनी जैसे नाम लगाए हुए थे। तो
लेखिका के ध्यान में आ गया कि ये जो बिल्लियां पहले किसके घर पे पेट होगी ना, तो उनके मालिक का ये शायद सरनेम होगा, जादव, गोखले, डिकुन्ना, टिपनीस, ये जो है ना। तो उनकी बिल्लियों का नाम और उनका सरनेम ऐसे करके बिल्लियों को नाम दिया हुआ था। उनके मालिक जो थे उनका सरनेम दिया हुआ था। फिर लेखिका ये जादव, गोखले, टिपनीस यानी इन सब बिल्लियों को बाय बाय करके निरोप दे, यानी कि उनको बाय सी यू करके बाहर निकले। तो उस वक्त भी ये सब बिल्लियां जोर जोर से म्याऊं म्याऊं करने लगी। जैसे हम लोग हॉस्पिटल में किसी इंसान को देखने जाते हैं ना, तो अगर हम वहां से वापस आते हैं उनसे बातें करके, तो उसको भी थोड़ी सी उदासी उसके उस पेशेंट की आंखों में हमें दिखती है। तो उसी तरह की उदासी, खिन्नता यानी कि उदासी इन बिल्लियों के चेहरे के ऊपर लेखिका को देखने को मिली। जाहिर सी बात है ना, ये सब पेट एनिमल थे ना, ये बिल्लियां वगैरह किसी के घर पे थे पहले। हाँ, उन्होंने उन पाले हुए थे। तो हमारे घर पे जब हमारे ये जैसे जानवर होते हैं, तो हम उनको कितना प्यार करते हैं, उनका लाड़ करते हैं। और अचानक से बीमार पड़ने के बाद उनको ये उनके मालिक लोग इस हॉस्पिटल में छोड़ के गए। तो उनको ये सब प्यार की आदत थी, और वहां यहाँ पे अभी उनको हॉस्पिटल में कैसा अकेलापन महसूस तो होने वाला ही था, ऐसा लेखिका को लगने लगा। या मांजरांचं औषध पाणी माणसासारखं करतात का रे? मी भरतला विचारलं. तर असं म्हणून भरत सांगतो, त्यांचं खाणं पिणं पथ्याचं असतं बाई. एकदम भरतला काहीतरी आठवतं. तो मला म्हणतो, बाई शेजारी कुत्र्यांचा विभाग आहे, तिथे जाऊया का? लेखिका त्यांना विचारतात, की जसं पेशंटला माणसांना जसं औषध पाणी असतं तसं यांना पण असतं का? तर भरत सांगतो, हो हो, अगदी त्यांचं पण खाण्यापिण्याचं पथ्य असतं। लेखिका उन्हें पूछती है कि जैसे इंसानों को दवाई देते हैं, तो उसी टाइम इनका दवाई का टाइम तो होता है क्या? तो भरत बोलता है कि हाँ हाँ, इनका सब टाइम होता है, खाने पीने का भी अलग उनको बीमारी के हिसाब से खाना पिया दिया जाता है। तो सब टाइम टू टाइम होता है करके। और उनको बोलता है बाजू में अभी कुत्तों का कंपार्टमेंट है, तो वहां पे हम जाए क्या? तो वहां पे जाते हैं। आम्ही शेजारच्या विभागात जातो, बघतो तर काय, खरंच भली दांडगी अतिशय देखणी कुत्री तिथे निजलेली दिसली। जवळच एका टोपलीत तिथे बरीच पिल्लं आहेत। अजूनही डोळे न उघडलेल्या त्या पिल्लांच्या अंगावरून मी हलकेच बोट फिरवते। त्यांची आई तपकिरी रंगाची आहे, पण पिलं पांढरी, काही ठिपक्या ठिपक्यांची आहेत, सावरी कापसाचे जणू मऊ मऊ गोळेच आहे। इवले कान, इवल्या शेपट्या, लालसर ओली नाकं आणि पोटातून येणारा कुई कुई आवाज, कितीतरी वेळ मी त्यांच्याकडे बघतच राहिली। त्याचे कुत्र्यांच्या विभागात जातात, तर तिथे खरंच अशी वेगवेगळे दांडगी म्हणजे मोठी-मोठी देखणी कुत्री निजलेली म्हणजे झोपलेली दिसतात. आणि जवळच एका टोपलीमध्ये काय कुत्र्याची बरीच पिल्लं म्हणजे नुकतीच जन्माला आलेली, ज्यांनी डोळे पण उघडलेले नाहीयेत, अशी पिल्लं लेखिकेला दिसतात. लेखिका त्या पिल्लांवरून हलकंच बोट फिरवते. हे जी कुत्र्यांची आई आहे ना ती ती कशी तपकिरी रंगाची आहे. पण पिल्लं कशी आहेत, पांढरी-पांढरी आहेत आणि ठिपके-ठिपके आहेत त्यांच्या अंगावर. ते कसं सावरी एक कापसाचा प्रकार आहे हा. कॉटनचा प्रकार आहे सावरी कापूस ना. मऊ-मऊ म्हणजे कापसासारखे हे मऊ-मऊ गोळे आहे असं लेखिकेला वाटतं. छोटे-छोटे, इवले-इवले म्हणजे छोटे-छोटे कान, छोट्या-छोट्या शेपट्या, लालसर ओली त्यांची छोटी नाकं, पोटातून त्यांचा कुई, कुई असा आवाज. खूप छान म्हणजे कुत्र्याचं छोटंसं पिल्लू तुम्ही कल्पना करून पहा. त्याला पाहिल्यावर कसं छान वाटतं ना, तसं लेखिकेला ती पिल्लं पाहून वाटत होतं। लेखिका और भरत डॉग्स के जो कंपार्टमेंट था वहां पे गए, कुत्तों के कंपार्टमेंट में गए। वहां पे बड़े बड़े ऐसे कुत्ते, खूबसूरत से स्मार्ट कुत्ते थे जो सोए हुए थे। एक टोपली यानी कि एक टोकरी के पास ये लोग गए। उस टोकरी में बहुत सारे कुत्ते के पिल्ले जो अभी उनका जन्म हुआ होगा ऐसे सोए हुए थे। लेखिका धीरे से उनके हाथ आंख पे से ऐसी उंगलियां फिरौती है। तो उनको लेखिका से रुई होती ना, कापूस कॉटन होता है ना, कॉटन जैसे ये उनको सॉफ्ट सॉफ्ट लगते, छोटे-छोटे उनके कान, उनकी छोटी-छोटी पूंछ और उनके पेट में से वो कुई-कुई आवाज आ रहा है, ये सब लेखिका देखती रह जाती है उनकी तरफ। तिथून पुढे गेल्यावर कुत्र्यांचा आणखीन एक विभाग लागला. इथे तऱ्हेतऱ्हेची कुत्री आहे. लठ्ठ आणि रोड, चिडकी आणि शांत, सारखी हिसके देऊन काहीतरी सुटू बघण्याचा प्रयत्न करणारी, तर काहीतरी स्वस्थ बसून राहिलेली. आता कुत्रा हा प्राणी कसा आहे? कधी ते विभागामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कुत्री होती. लठ्ठ म्हणजे जाड, रोड म्हणजे बारीक, काही-काही चिडकी होती, तर काही शांत कुत्रे होते. काही लोकं साखळीला हिसका देऊन ते सुटून तिथून पळण्याचा प्रयत्न करणारे पण होते, तर काही स्वस्थ बसणारे होते. कैसे कुत्ते थे वहां पे? अलग-अलग टाइप के, मतलब कोई लट्ठ यानी मोटा कुत्ता, रोड यानी पतला वाला कुत्ते थे, कोई चिड़के यानी गुस्से वाले थे, कोई शांत थे, कोई कुत्ते अपनी उनकी जो रस्सी बांधी हुई थी ना, साखड़ी उनकी जो होती है, तो उसको चेन होती है ना, उसको
तोड़ने का कोशिश करके भागने की कोशिश करने वाले, तो कोई चुपचाप से बैठने वाले. एका कुत्र्याच्या कानामागं मोठं गळू झालं आहे. एकाचा मोडलेला पाय प्लॅस्टरमध्ये घालून ठेवला आहे. एक कुत्रा चिडून माझ्या अंगावर झेप घेऊ बघतो. मी दचकून मागे सरकते. भरत त्याच्यावर खेकसतो. "झेण्या, चूप! असं नाही करायचं. आपल्या पाहुण्या आहेत ना त्या." झेण्या जणू समजल्यासारखा चूप बसतो. तिथे लेखिका बघतात ना, हे कुत्रे काय आजारी पेशंट आहेत. एका कुत्र्याच्या कानामागे गळू म्हणजे अशी अ, जखम झालेली असते. गोल आकारची त्याच्यामध्ये पू वगैरे असं झालेलं असतं. तर एका कुत्र्याचा काय पाय प्लॅस्टरमध्ये घालून ठेवलाय म्हणजे पाय तुटला असेल. एक कुत्रा चिडून लेखिकेच्या अंगावरती झडप घालायचा प्रयत्न करतो. तर भरत त्याच्यावर खेकसतो म्हणजे रागावतो, की झेण्या त्याचं नाव असेल कुत्र्याचं. झेण्या चूप असं नाही करायचं. आपल्या पाहुण्या आहेत त्या, गेस्ट आहेत आपल्या. मग झेण्या चुपचाप बसतो. लेखिका वहाँ पे जाती है ना पेशेंट, एक कुत्ते के कान के पीछे गड़ू यानी कि इससे एक गार्ड जैसा होता है जिसमें पल्स तैयार हो जाता है, जैसे जख्म हो जाती है उनको, तो वैसा हुआ था. एक कुत्ते का पाँव प्लास्टर में बंधा हुआ था, शायद टूटा हुआ होगा. तो और एक कुत्ता जोर से लेखिका के आंग पे आने की कोशिश करता है. लेखिका डर जाती है, पर भरत उसको चिल्लाता है. झेनिया उसका नाम था. झेनिया चुप, ऐसा नहीं करना, ये हमारे गेस्ट है ना. तो जेनिया को जैसे बात पता चल गई कि अरे नहीं गेस्ट है, चुप बैठना है, तो वो चुपचाप से बैठ गया. मतलब देखो ये जो प्राणी है उनको भी बोला हुआ समझता है. जैसे उसको बोला की चूप हमारे गेस्ट आहे, तो वो चुपचाप से बैठ गया. म्हणजे त्यांना पण भावना असतात. त्यांना आपण बोललेलो समजतं. तो कसा एकदम लगेच शांत बसला. हेच आपल्याला याच्यातून सांगायचं आहे. दुसरा एक कुत्रा सारखा झेप घेऊ लागतो, पण जो अंगावर तुटून पडण्यासाठी नव्हे, तो पुढचे दोन्ही पंजे जुळवून मला नमस्कार करतो. झेन्या रागीट तर हा एकदम सालस. भरत मला म्हणतो आल्या गेल्या सर्व लोकांना तो असाच नमस्कार करतो. झेण्यासारखाच एक कुत्रा पण असा झेप पुढे घेतो, पण तो काय करतो, असे दोन्ही पुढचे त्याचे पंजे जोडून, पाय जोडून नमस्कार करण्याचा प्रयत्न करतो. तर हा काय म्हणतो भरत, की हा सगळ्या आलेल्या लोकांना असाच नमस्कार करतो. म्हणजे किती त्या कुत्र्यांना त्यांच्या मनामध्ये भावना, की कोणीतरी गेस्ट आपल्याकडे आलंय, त्यांना नमस्कार केलं पाहिजे. अशा म्हणजे कितीतरी गोष्टी आहेत, की माणसांबरोबर राहून ते शिकलेले असतात. इतने ऐसे जानवर अभी देखो वो जो दूसरा कुत्ता था, उसके दोनों पंजे जोड़ के प्रणाम करने की कोशिश कर रहा था लेखिका को. मतलब ये जहाँ रहते हैं उनके घरों में उन्होंने जो देखा हुआ होता है इन कुत्तों ने उनके घर में, तो वहां से वो सीखते हैं कि कोई गेस्ट आता है तो उसको इस तरह से प्रणाम करना है और उनके ध्यान में रह जाता है. हमें लगता है कि ये जानवर इनको कुछ समझ में नहीं आता, पर हम जैसे करते रहते हैं ना तो वो देख के ये जानवर भी सीखते रहते हैं. मी भरतला विचारते, "इथे आणखीन कोणते प्राणी येतात रे?" त्या विचारतात, "इथे अजून कोणते प्राणी येतात का?" "पुष्कळ येतात बाई." भरत सांगू लागतो, "शेळ्या येतात, मेंढ्या, ससे येतात, माकडं येतात. आम्ही बोलतो आहोत तेवढ्यात माझ्या पायाजवळून एक मांजरी चाललेली दिसते." भरत मला म्हणतो, "हात लावा बाई तिला." मी तिच्या पाठीवर हात ठेवते. मांजरीचं सर्वांग शहारतं. मग ती सावरते. माझ्याजवळ येते. मी तिला थोपटते. तशी ती प्रेमाने गुर करू लागते. मी भरतला विचारते, "ही अशी दचकली कशी रे?" भरत सांगतो, "जन्मापासून आंधळी आहे ती. तुमचा अनोळखी हात म्हणून घाबरली. इथं जन्मलेलं हे पोर जन्मापासून ठार आंधळं. डोळे बघाल तर अगदी लख्ख आहेत, पण दिसत मात्र नाही हं. आम्ही हे पिल्लू पाळलं. आता मोठी मांजरी झाली आहे. इथं ती सगळ्यांना ओळखते. विश्वासानं वावरते. आम्ही तिला बाहेर सोडत नाही. तिथं बिचारीचं कुठे निभाव लागेल?" हे सारं पाहून मी बाहेर आली. एक वेगळंच जग पाहिलं असं वाटलं. का कुणास ठाऊक. आज शिरताना जे वाक्य वाचलं होतं, ते पुन्हा पुन्हा डोळ्यांपुढे येत होतं. "आम्हाला तुमची गरज आहे. तुम्हाला आम्ही हवे आहोत का?" मग लेखिका त्यांना विचारतात भरतला, की "इथे अजून प्राणी येतात का?" तर भरत त्यांना सांगतो, की "हो, शेळ्या, मेंढ्या, ससे, माकडं असं इथे येतात. लोकं घेऊन येतात त्यांना." आणि ते बोलत असतात तेव्हाच लेखिकेच्या पायाजवळून एक मांजर जाताना दिसतं. तर भरत लेखिकेला म्हणतो, की "तिच्या अंगावरनं हात फिरवा." आणि लेखिका जेव्हा तिच्या पाठीवरनं हात ठेवते ना, त्या पूर्ण त्याचं अंग शहारतं. कारण की तिला नवीन स्पर्श तो जाणवतो. सर्वांग शहारणे म्हणजे एकदम तिच्या अंगावर काटा आल्यासारखं होतं. आणि ती प्रेमाने गुर करू लागते. मग भरतला विचारतात लेखिका, की "ही अशी दचकली का बरं?" तर भरत सांगतो, की "जन्मापासून आंधळी आहे. तिचा जन्म इथेच झालेला आहे हॉस्पिटलमध्ये. म्हणजे इथेच जन्माला आलेलं पोर आहे ते. पण जन्मापासून ती ठार आंधळी आहे. डोळे मात्र तिचे अगदी लख्ख आहे, पण तिला दिसत नाही. मग आम्हीच ते पिल्लू पाळलं आणि आता ती मोठी मांजर झालेली आहे. आता तिथल्या हॉस्पिटलमधल्या सगळ्या लोकांना ती चांगल्या प्रकारे ओळखते. म्हणून ती विश्वासाने तिथे वावरते म्हणजे फिरते. विश्वास तिला कारण तिला त्या सगळ्यांचा स्पर्श ओळखीचा आहे ना.
मग आम्ही तिला म्हणजे ते किती काळजी घेतात, तिला ते बाहेर सोडत नाही. कारण तिथले लोकं तिला दिसत नाही म्हणून सांभाळून घेतात. बाहेर गेली तर तिचा निभाव नाही लागणार म्हणजे बाहेर तिला कोण सांभाळेल? हं. सेफ राहणार नाही ती बाहेर सेफ्टी तिची राहणार नाही. म्हणून आम्ही तिला आतमध्येच इथे ठेवतो. वहाँ पे भरत लेखिका भरत को पूछती है यहाँ पे और कोई जानवर आते हैं? तो भरत बोलता है कि हाँ, यहाँ पे ससा यानी कि रैबिट आते हैं, मंकी आते हैं, मेंढी वगैरह जो शीप वगैरह है वो भी आते हैं। जो लोग जिनको मिलते हैं ऐसे बीमार तो यहाँ पे आके छोड़ देते हैं। और वो ऐसा बातें करती है उसी वक़्त एक बिल्ली उनके पास से जाती है तो भरत बोलता है इसको हाथ लगाओ। लेखिका ने हाथ लगाते ही वो थोड़ी-सी डर जाती, दचक जाती है और पेट से गुर-गुर करती है। तो लेखिका पूछती है, "ऐसा क्यों डर गई?" तो ले भरत उनको बोलता है कि ये जन्म से अंधी है, उसे दिखाई नहीं देता है और आपका जो स्पर्श था वो उसके लिए जाना-पहचाना नहीं था ना, तो इसलिए वो थोड़ी-सी डर गई। इसका जन्म यहीं पे हुआ है हॉस्पिटल में। ये छोटा बच्चा था और इसको हमने पाल-पोस के भी बड़ा किया। अभी ये बड़ी बिल्ली हो गई है, पर ये हम लोगों को सब उन हमारे स्पर्श से हमारा जो स्पर्श है ना उससे ये हमें पहचान जाती है। यहाँ पे वो कॉन्फिडेंस नहीं विश्वास से यानी कॉन्फिडेंस वो पूरे हॉस्पिटल में घूमती है और हम उसको सँभाल लेते हैं। पर हम उसे बाहर नहीं जाने देते क्योंकि वो अंधी है, उसे दिखता नहीं है। तो ये हॉस्पिटल के लोग उसे समझ लेते हैं। यहाँ का एरिया उसको अभी पता चल गया है कैसा है। बाहर अगर वो गई तो वो सेफ नहीं रहेगी। बाहर उसको ही सेफ्टी नहीं है। इसलिए हम उसको यहाँ पे अंदर ही रखते हैं। हे सारं पाहून हे सगळं बघितल्यावर लेखिकेला आपण एक वेगळंच जग पाहिलं, की जिथे प्राण्या असे आहेत, जे प्रेमासाठी आतुरलेले प्राणी आहेत, ज्यांना भावना आहेत, समजत आहेत. हे सगळं लेखिकेने पाहिलं. आपण नुसतं प्राणी म्हटलं, की बघा प्राणी आहे, जानवर आहे, काय त्याला भावना असणार आहे, असं आपण म्हणतो. रस्त्यात कुत्रा दिसला, की त्याला हड-हड करून हाकलून देतो. म्हणजे त्यांच्या काही भावना असतात ते आपल्याला कळतच नाही. पण लेखिकेने जेव्हा हे जवळून पाहिलं, की ह्या प्राण्यांच्या मनामध्ये भावना आहेत, ते आपल्याकडे आल्यावर आपुलकीने आल्यावरती त्या मांजराने केला म्याव-म्याव, कुत्र्यांनी केला नमस्कार. हे सगळं लेखिकेला असं मनापासून तिला जाणवायला लागलं, की एक वेगळंच जग मी पाहिलेलं आहे. आणि आतमध्ये शिरताना जे त्यांनी वाक्य पाहिलेलं होतं, की "आम्हाला तुमची गरज आहे. तुम्हाला आम्ही हवे आहोत का?" म्हणजे हे सगळे प्राणी जणू काही लेखिकेला विचारत होते, की "आम्हाला तुमची गरज आहे. तुम्हाला आम्ही हवे आहोत का?" म्हणजे तुम्ही आमच्यासाठी पुढे या, असं जणू काही ते म्हणताय, असं लेखिकेला वाटत होतं आणि त्यांचं मन हळवं झालं. ये सब देख के लेखिका को ऐसा लगा कि अलग सी दुनिया में मैं आई हूँ, अलग दुनिया मैंने देखी जहाँ के जानवर थे पर जानवरों को भावना थी, उनकी मन में फीलिंग्स थे जानवरों के मन में और वो कुछ जैसे कुछ बातें करने की कोशिश कर रहे थे लेखिका से, ऐसा लेखिका को एहसास होने लगा और एक अलग सी दुनिया मैंने देखी ऐसा उनको लगा और जब उन्होंने एंट्री की ना, तब उन्होंने जो वो सेंटेंस पढ़ा था कि आम्हाला तुमची गरज आहे, तुम्हाला आम्ही हवे आहोत का? यानी हमें आपकी ज़रूरत है। आपको हम चाहिए क्या? वी वी नीड यू। डू यू नीड अस? आप लोगों को हम चाहिए आहेत का? हमें आपकी ज़रूरत है। यानी कि वो बेचारे जानवर लेखिका को पुकार रहे हैं, ऐसा उनको लगा। एक इमोशनल अटैचमेंट लेखिका का उन जानवरों से हो गया था और उनको लगने लगा था कि इन जानवरों को हमारी ज़रूरत है। ऐसे उनके मन में भाव उत्पन्न होने लगे थे। मतलब एक इमोशनल अटैचमेंट जानवरों के साथ भी हो गया था और ये जानवर जो होते हैं ना गूंगे जानवर हम बोलते हैं कि इनको कुछ समझ में नहीं आता है, पर अगर आप इनसे प्यार करो ना, तो ये भी हमें बहुत प्यार देते हैं। इंसानों की तरह मैं कहूँगी तो इंसानों से ज़्यादा प्यार ये जानवर हमें देते हैं. तुम्ही बघा आपल्या घरात जे काही पाळीव प्राणी असतात ना, आपण बऱ्याच गोष्टी ऐकलेल्या असतात, की कुठे कुत्र्याने आपल्या मालकाचा जीव वाचवला किंवा बैलांचं आणि शेतकऱ्यांचं प्रेम पहा. काही घरांमध्ये मांजरी पाळलेल्या असतात. म्हणजे अतिशय प्रेम आणि जिव्हाळा हे आपण त्यांना प्रेम दिलं ना, की हे प्राणीसुद्धा आपल्याला खूप प्रेम देत असतात. अशी प्रेमळ असतात हे. आपण म्हणतो, की ते प्राणी आहेत, त्यांना काही समजत नाही. पण नाही, ते सुद्धा आपल्यावरती खूप प्रेम करत असतात. फक्त त्यांना अपेक्षा असते, की आपण पण त्यांच्याशी प्रेमाने वागलं पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा जरी तुमच्या घरी पाळीव प्राणी नसतील ना, तरी एक लक्षात ठेवा. मी तुम्हाला सांगत नाही, की रस्त्यावरच्या कुत्र्यांना जा, त्यांना बिलगा, त्यांच्या अंगावरनं हात फिरवा, असं करू नका. ते धोक्याचं आहे. पण उगाचच काही मुलांना सवय असते, रस्त्यात कुत्रा दिसला तो आपल्याला काही त्रास देत नाही, तरी उगाच त्या कुत्र्याला दगड मारणं, मांजरीला काठीने मारणं, असे उद्योग करू नका कमीत कमी. त्यांना त्रास देऊ नका. तुम्ही प्रेम नाही देऊ शकत ना, नका देऊ.
पण कमीत कमी त्यांना त्रास तरी देऊ नका. काही जणांना खूप अशा सवयी असतात. तर अशा सवयी असतील तर त्या बंद करा. आपल्या घरात तर असतो पाळीव प्राणी तर त्यांना आपण प्रेम करतोच. पण बाहेरचे पण जे आहेत तर त्यांना सुद्धा मुद्दामून आपण त्रास द्यायचा नाही. ध्यान में आया ना बच्चों? ये जो गूंगे जानवर है ना वो हमसे सिर्फ प्यार चाहते हैं। मैं ऐसा नहीं बोलती कि आपके घर में पेट है तो आप उसको प्यार करते हो। पर मैं ऐसा नहीं बोलूंगी कि आप रास्ते पे जा रहे हो कुत्ता दिख रहा है उसके पास जाओ उसको गले मिलो, नहीं वो भी खतरनाक है। पर जानबूझ के वो कुत्ता हमें कुछ तकलीफ नहीं दे रहा है, उसका उसका खड़ा है और उसको पत्थर मारना, बिल्ली को ऐसे लकड़ी से मारना, ऐसे बहुत सारे बच्चे मैं देखती हूँ कुछ करते रहते हैं। तो जानबूझ के इन जानवरों को आप तकलीफ मत दो। आप उन्हें प्यार नहीं कर सकते, मत करो। नहीं हो रहा है ना आपसे तो मत करो, पर कम से कम उन लोगों को तकलीफ तो मत दो। कहीं आपको भूखे दिख रहे हैं तो कुछ तो भी खाने को दे दो। जो धूप का टाइम होता है तब उनको पानी पीने के लिए घर के बाहर कुछ रख दो। अगर आपने जानवरों को प्यार दिया तो ये जानवर भी आपसे बहुत प्यार करते हैं। यही हमें इस लेसन से पढ़ाया है। आपल्याला ह्या धड्यामधून काय शिकवलेलं आहे की प्राण्यांमध्ये सुद्धा भावना असतात आणि आपण त्यांना प्रेम दिलं तर तेही आपल्याला प्रेम देतात. चला शब्दार्थ बघूया. करुणा, दया, आवाहन करणे, विनंती करणे. उदी म्हणजे तपकिरी रंग येतो. कबरा म्हणजे टिपक्या-टिपक्यांचा, चित्रविचित्र रंगाचा. मांजार म्हणजे मांजर. किनरा म्हणजे आवाज. किनरा आवाज म्हणजे बारीक असा आवाज. बारीक व उंच आवाज. सालस म्हणजे स्वभावाने नम्र. विनयशील. हलवून सोडणे म्हणजे अस्वस्थ करणे. कावरे-बावरे होणे म्हणजे गोंधळून जाणे. अंगावर तुटून पडणे म्हणजे जोराचा हल्ला करणे. आणखीन काही शब्दार्थ मी तुम्हाला स्वाध्यायाच्या वेळेला देईल. चला तर मग जर तुम्हाला हा धडा आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्र-मैत्रिणींबरोबर व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या काही शंका असतील तर मला कमेंट करून नक्की विचारा. आणि ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर मग आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काय करत राहा? अभ्यास करत राहा आणि मोठ्या जनावरांना त्रास द्यायचा नाही.